घरी राहिलो, त्यांना विचारलं कुठे गेली. ते काय त्यांचा विषय असा झाला की इकडं तिकडं निघून गेली. आम्हाला काय एवढं सांगता येत नाही. तिचं असं होतं तसं होतं. मी काही इतर गोष्टीत काही बोललो नाही. माझं प्रेमाने राहिलो. त्यांना विचारलं, मी विहिरीचं पाणी खाली करायला लावलं तर विहिरीचं पाणी आजूबाजूचं काही असेल मी पाहिलं तेव्हा दिसली नाही. विहिरीचं पाणी खाली करून घेतलं. खडक असल्यामुळं मी तिथं थोडा एका दिवसाने थोडा बाजूला साईडला राहिलो. त्यानंतर विहिरीला पाणी आलं. त्यानंतर आम्ही परत तिथं गेलो तर त्या विहिरीत काहीच नव्हतं. मी पाहिलं तेव्हा. तर मी असं बोलतो आहे की मला या गोष्टीचा सर्व काही असल्यामुळे मला या गोष्टीचा न्याय पाहिजे. मी सदर्व गरीब असलेलं आणि तिला मी काही गोष्टींना पाठवत होतो. गडी 4-5 वेळा या लोकांनी रेखाबाई दत्तू पाचरौतकर महानुभाव असं काही आमचं नातं आम्ही त्यांना आणि जावई पण सुनील दत्तू महानुभाव तर मी यांना पाठवत होतो. नाही 4-5 वेळा यांनी गडबड काय मारहाण चिड एवढं तेवढं यांचं काही गडबड चालू होती. त्यानंतरून मी काही हिशोबाने बोलत असताना मी त्यांना 27 तारखेला गोड बोलून सर्व व्यवस्थित करून ते माझ्याकडून घेऊन गेले. तिकून फोन आला त्यांच्या आईचा की घेऊन या. मी त्यांना फक्त विचारलं आता मी पाठवत नाही. पण ती बाई काही समजत घालत म्हणे पाठवून द्या आम्ही बघून घेऊ. त्यानंतरून या लोकांनी काय केलं याचं उत्तर मला काही भेटलं नाही. त्यानंतरून यांचा फोन आला मला. मी 3 तारखेला लग्नाला गेलो तेव्हा पण ती तिथंच व्यवस्थित होती. आतातून मी या काही गोष्टी समजून नाही घेतल्या. त्याच्याकरता या लोकांनी मी तिथं गेलो तर मला काही मुलगी दिसत नाही. मी बोललो कुठं हे प्रेमाने पण विचारलं पण मला कोणी सारा दोरा काही लावला नाही. सापडली ती. या लोकांनी कुठून काय होतं मला काहीच माहीत नाही. विहिरीत सापडली तेव्हा जे काही प्रेत होतं मी तिथं नसताना त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी ते काढून नेलं. याच्याकरता मला एवढंच बोलायचे आहे की खेळ झालं नाही. खेळ करून मला बाकीचं काही नाही. मी गरीब माणूस सामान्य असल्यामुळे मी विचारत होतो यांना. एवढं बोलून मी संपवतोय. मला पण फोन आला होता सोमवारी. ऐकून घ्या. त्रास तिला होता की बा तो नवरा दारू प्यायचा आणि तिला रोज रात्री भांडण करायचा तो मारहाण करायचे. मग आम्ही तरीसुद्धा 5 वेळा ते पाठवले तिला. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा तिला तसं केलेलं होतं. मग आम्ही त्या मुलगी म्हणायची बा आता जाऊन द्या आज ना उद्या माझा नवरा सुधरून जाईल असं म्हणून आम्ही मला जाऊ दे अशी माझी मुलगी म्हणायची. त्याला तुम्ही पोस्ट विचारून घ्या. आम्ही त्याला हेच सांगत होतो तू पण राह व्यवस्थित राह व्यवस्थित राह तरी ते काय ऐकतो. त्यांनी काय ऐकत नाही. ते त्यांचं म्हणणं असलं तर घ्या जबाजावर. हे खोटे आहे तर त्यांना पण समोर जर बोलायचं असलं तर ते इथं ते आई आणि तो इथं पण त्यांच्या हिशोबाने जर असतील तर त्यांनी हजर करावे असं नम्र विनंती आहे. दिवस राहिलो आम्ही. आम्हाला त्यांनी काहीच आम्हाला सांगितलं नाही. आणि हिरीमध्ये ती परत 5व्या दिवशी आणून तिथं आली आमची मुलगी. तरी सुद्धा मला फोन आला नाही की बुवा तुमची मुलगी सापडली. माझा मुलगा घरात असताना सून घरात असताना तरी सुद्धा त्यांना सांगितलं नाही त्यांनी. तर त्याच्यामुळं मग आणि प्रेत पण शिवेलला घेऊन गेले ते. असं झालं. मग त्याच्यामुळं आम्हाला न्याय मिळाला. माझी जी बहीण जशी गेली ना तशी कोणाची बहीण जायला नाही पाहिजे हेच मला म्हणायचंय. माझी बहीण आत्महत्या करला अशी नव्हतीच. तिला काही ना काही नेहमी त्रास होत होता. ती म्हणायची आम्हाला का दादा मला नाही जायचं. पण त्यांनी तर समजून घ्यायला पाहिजे होतं. ठीक आहे त्यांनी पाठवली सांगितलं की असं आहे पण नंतर काय झालं बाकी तिथं त्यांचं काम आहे ना. त्यांनी आम्हाला काहीच दखल दिली नाही का काय झालं का नाही झालं का काहीच दखल केली नाही आमच्या. आज जर हे माझ्या बहिणी बरोबर होते तर हे प्रत्येकाच्या बहिणीसोबत होऊ शकतंय. 4 वेळा 5 6 वेळा 5 एकुलती एक माझी बहीण होती. माझा बाप येडा सारखा करतोय बघा.
येडा झाला माझा बाप. आज उद्या माझ्या बापाने काय करून घेतलं हे बघा. हे येत नाही एवढ्यात बसा तो कसं करतोय. माझी बहीण ना त्यांना माहिती होतं विहिरीत तरी सांगितलं नाही, तिला घाण घाण शिव्या दिला.